हेलो। कुठे आहेस तू अभि? मी तुला दुपारपासून फोन करतेय। नाही प्रिया, मी जरा कामात होतो म्हणून फोन नाही उचलू शकलो। पण तुझा आवाज असा काय येतोय? त्यासाठीच तर तुला फोन केला। 3 डिग्री मला ताप आहे, सर्दी खोकला पण आहे आणि इतका वीकनेस आलाय ना। अरे बापरे। एरवी ना मी किती स्ट्रॉंग असली तरी मी खूप वीक होते रे, मेंटली पण आणि फिजिकली पण। आणि इतक्या वर्षात मी आजारी असताना एकटे कधीच नव्हते राहिलेले। आय एम फीलिंग सो लोनली। त्यासाठीच मी तुला फोन केला। मग आता तू मला भेटायला येऊ शकतोस का? तुझा जर दुसरा प्लॅन नसेल तर आय मीन नाही, मी एक काम करतो, मी लगेच येतो तिकडे। तू जरा आराम कर, येताना काहीतरी खायला घेऊन येतो। ओके, थँक यू। बाय। येस। अरे यार, पण आता शमिका। अरे कुठे होतास तू? मला किती भूक लागली होती माहितीये, आणि तुझा SMS मिळाला मला। असा सडन प्लॅन का चेंज केला? आपण अरोमामध्ये जाणार होतो ना चायनीज खायला? हाँ ते अरे नाही, इट्स ओके, नो प्रॉब्लेम। पावभाजी तर पावभाजी, तू माझ्या बरोबर असेल तर पावभाजी चालेल मला। आणि असंही पावभाजी खूप आवडते मला। भैया 2 पावभाजी देना। नाही, 2 नाही, 1च द्या। अरे मला भूक नाही आहे। असं काय करतोयस? हा तुझा फेवरेट स्टॉल आहे, इथली पावभाजी फेवरेट आहे ना तुझी? हो, पण तरी मला भूक नाहीये, तू खा ना। नाही, तू खाणार नसशील तर मी खाणार नाही। ठीक है भैया, 2 बनाओ, लेकिन थोड़ा जल्दी बनाओ, टाइम नहीं है। अच्छा, तीखा बनाओ या सादा? अरे बनाओ ना यार, कैसे भी बनाओ, टाइम नहीं बोला है ना एक बार। काय झालंय काय अभिला? मला तिखट पदार्थ चालत नाही, ते विसरला कसा? आणि डिनर करायचं म्हणाला, मग आता इतक्या घाईघाईत कुठे चाललाय हा? काही प्रॉब्लेम तर नसेल ना? अभि काहीच सांगत नाहीये मला। शमिकाला हे सांगून टाकलं पाहिजे की प्रियाने मी तिचा नवरा आहे हे सांगून घर मिळवलंय। मी आता सुद्धा तिलाच भेटायला चाललोय आणि त्या दिवशी सुद्धा तिच्या सोसायटीच्या मीटिंगला गेलो होतो। नाही, मला हे सांगितलंच पाहिजे, कारण शमिकाचा माझ्यावर स्वतःपेक्षा सुद्धा जास्त विश्वास आहे। मी तिला न सांगून चूक करतोय। शमिका, मला तुला काहीतरी सांगायचंय। एक्सक्यूज मी। हाय अभि, तू कधी येतोयस? माझा ताप वाढलाय। प्रिया। मला एक अर्जंट मीटिंग आहे शमिका, आपण खाऊन घेऊयात, तुझं झालं की जाऊयात। हा? अरे हा, तू काहीतरी सांगणार होतास ना? नाही, ते मला जरा अर्जंट मीटिंगला जायचंय, तुझं खाऊन झालं की आपण निघूयात। हा? अरे तू तर काहीच खाल्लं नाहीयेस। नाही, झालं माझं, तुझं झालं की आपण निघूयात ना। हा? नाही, झालं माझं, चल। कितना हुआ?
अभि, चल शमिका, मी येतो. उद्या बोलूया. बाय. प्रिया, प्रिया तुला फारच बरं नाहीये का? बस बस, आरामात बस. थँक्स अभि, तू आलास. मला वाटलेलं की मी एकटेच होते म्हणून. हे बघ, आता जास्त बोलू नको. बरं नाहीये ना तुला? मी तुला गोळी देतो, आराम कर. हा, सर्दी पण झाली आहे. हा, एक काम कर, मी तुझ्यासाठी गरम गरम सूप आणले. थोडंसं पिऊन घे, बरं वाटेल. गरम गरम सूप आहे, छान वाटेल तुला. तू घे ना. इथली पावभाजी फेवरेट आहे ना तुझी? हो, पण तरी मला भूक नाहीये. तू खा ना. नाही, तू खाणार नसशील तर मीही खाणार. नाही, नको, मला भूक नाहीये. काय झालं अभिला अचानक? फोनवर आम्ही बोललो तेव्हा किती आनंदात होता तो. मग एकदम भेटल्यावर इतका टेन्स्ड आणि तुटक का होता? कुठे जेवलो, काय खाल्लं याला महत्व नाही. त्यावेळी आम्ही एकमेकांसोबत किती होतो हे महत्वाचं. आणि अभि तिथे असूनही माझ्या सोबत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरची रेष वाचू शकते. कशामुळे गेला असेल त्याचा? तसं तर अभि कधीच माझ्यापासून काहीच लपवत नाही. तरी काहीतरी आहे असं ज्याने तो डिस्टर्ब होतो. काहीतरी आहे जे तो माझ्याशी शेअर करत नाहीये. शमिकाचा सगळा मूड गेला असेल माझ्यामुळे, या माझ्या अशा वागण्यामुळे. सरांनी या प्रियाची जबाबदारी माझ्यावर टाकली नसती तर मी आज शमिकाला सोडून इथे आलोच नसतो. तरी सारखी टोचणी लागली मनाला की मी तिच्यापासून हे लपवायला नकोय. थँक्यू अभि, तू माझ्यासोबत इतका वेळ स्पेंड केलास. तू एकच तर आहेस ज्याच्यावर मी भरोसा करू शकतो. मदतीसाठी अर्ध्या रात्री हाक मारू शकतो. अभि, मला माहितीये मी जे काय केलंय आज ते चुकीचं होतं. कदाचित मी तुला स्पेस देत नाहीये, तुझी आणि शमिकाची सुद्धा. पण शमिकाला एरवी तू इतका वेळ देतोस. थोडा वेळ मला कंपनी दिलीस तर काय प्रॉब्लेम आहे त्यात? शमिकाकडे सगळे आहेत, माझ्याकडे आज काहीही नाही. अभि, मी एकटी आहे. माझ्याकडे फक्त तूच आहेस, माझा बेस्ट फ्रेंड. आणि
आणि फ्रेंड्सचा थोडासा वेळ मागितला तर काही चुकीचं नाही आहे त्यात. खूप दिवसांनी आज मी माझं आवडतं काम पुन्हा सुरू करते. खरंच खूप छान वाटतंय. खूप दिवसांनी एखाद्या जुन्या मैत्रिणीला भेटल्यासारखं वाटतंय. हा, आता सूर जुळायला वेळ लागेल, पण जमेल हळूहळू. अरे, मी अभिला सांगितलीच नाही ही गोष्ट. मी शमिकाला ही गोष्ट सांगायला हवी ना. तिचे बाबा जिवंत आहेत, तिची आत्या सुद्धा या जगात आहे, श्वास घेते. मी तिला हे पण सांगितलं पाहिजे की प्रिया आणि मी तिच्या त्या सोसायटीसाठी नवरा बायको आहोत. पण ही वेळ योग्य आहे का हे सगळं सांगून अजून कॉम्प्लिकेशन्सच वाढतील? नाही, तसं असेल तर राहू देत, मी सांगेन नंतर. अभिला काय प्रॉब्लेम आहे तो जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत काय करू मी? आज पण त्याला काहीतरी टेन्शन होतं, त्याचा मूड पण ठीक नव्हता. काय झालं असेल त्याला? असा का वागला असेल तो? कसा वागलो मी तिच्याशी? धड तिला बाय पण केलं नाही, नीट खाल्लं नाही, खाऊ दिलं नाही, आणि एकतर मी तिला हे सगळं सांगत पण नाहीये. काय वाटलं असेल तिला? जाताना बिचारी केविलवाण्या नजरेनं बघत होती माझ्याकडे. तिला वाईट वाटलं असेल ना? मला खरंच वाईट वाटतं अभिचं टेन्शन बघून. काय करता येईल? कसं दूर करू त्याचं टेन्शन? मी माझ्या कामाविषयी सांगू का त्याला? त्याला जरा बरं वाटेल. मी आत्ता जाऊन शमिकाला भेटू का? तिला जरा बरं वाटेल, जरा काय बरंच बरं वाटेल, खुश होईल ती. मला तिला आनंदी बघायचं आहे. आय लव्ह हर. आणि माझ्याच वागण्यातून मी तिला सारखं दुःखी करत असतो. नाही, हे बेस्ट आहे. मी भेटतोच तिला. नाही, नको. आता खूप रात्र झाली. कदाचित तो दमून झोपलाही असेल. नको, आता त्याला डिस्टर्ब करायला नको. आता खूप उशीर झालाय. कदाचित ती झोपली पण असेल. मला भेटायची इच्छा तर आहे, पण तिला डिस्टर्ब करणंही बरोबर नाहीये. शमिका, आय लव्ह यू. आणि आय एम रिअली सॉरी. मी तुला लवकरात लवकर हे सगळं सांगून टाकेन. शाल कशाला? अहो, काय थंडी पडले मस्त. हो, पण लगेच शाल कशाला? काय एवढा म्हातारा झाला नाही मी. हो, झालात म्हातारे. आजोबा होणारात आता. काय शिंग राहिलेत म्हातारा व्हायला? आणि केस पांढरे झाले म्हणजे म्हातारे झालो असं थोडी आहे. मी उलट म्हणतोय, केस पांढरी झाल्यानंतर सुद्धा आपण म्हातारे झालो असं म्हणायचं का? काय बाबा, म्हातारा होणं इथे असतं.
बरं चल, आता एवढी तू शाल बी आणली तसं आपण जरा पाय मोकळे करून येऊ, थंडीत चल फिरून येऊ. नाही नाही नाही, हा बाहेर फार थंडी आहे, मला नाही सोसत. मग बघ आता कोण म्हातारा आहे ते. बरं मी म्हातारी झाले, मान्य मला. आणि मी तितकासा झालो नाही. कबूल. हो, कबूल कबूल. बरोबर. पोरं काय करतायत, आहेत का घरात का गेलेत कुठे आपापली उडून? विपुल आणि माधुरी झोपलेत कधीच. चंदू अभ्यास करतोय, मेघना बाहेर गेली आहे आणि अभि अजून ऑफिस मधून आला नाही. ऑफिस. अभिचं ऑफिस, त्याचा तो चमत्कारिक बॉस म्हणजे एक एक धन्य आहेत रे बाबा. आणि मेघनाचे उद्योग कळलेत आपल्याला त्या काळ्या ड्रेस मधनं. केवढं ते त्याशी राम आहे. तुम्ही पण कमाल कर. अरे कमाल म्हणजे तू म्हणालीस तुझं पार्सल आलं, मी बघितलं. पण तुम्हाला वाटलंच कसं? बर बर बर. आईनी कशी काय परवानगी दिली त्या मेघनाला जायला, मला काही कळत नाही. हो, मलाही आश्चर्यच वाटलं. म्हणजे मी शेजारून आले ना, तर बाईसाहेब निघाले ते तयार होऊन. म्हणाली हा हा तू काही बोलायचं नाही, मला आजीनी परवानगी दिली आहे. मग काय म्हणणार मी? माझी आई म्हणून मी तक्रार नाही करत तुझ्याकडे, पण बघ ना आता, पूर्वी आपण कधी सिनेमाला जायचं म्हटलं तर हिचे डोळे वाटारले. मुळात आधी आपण मरायला जायचो कधी, सट्टी सामाशी एकदा. बरं पिक्चर बऱ्याचशेच आपल्या वेळेचे. आणि मेघनाला परवानगी देते. दुधावरची साय म्हणतात ना. जागीच असेल ना ते, आले की नाही बघायला. अरे बसा ना नचिकेत. बसा ना काका. नमस्कार काका. हा नमस्कार आहे बाबा, नमस्कार. काकू कशा आहात तुम्ही? मी बरी आहे, तू कसा आहेस? मी तो मजेतच असणार. वागदत्त वधू बरोबर तो गुलाबी थंडीत गेला होता फिरायला. काय बरोबर ना रे? काका सॉरी उशीर झाला यायला. म्हणजे फिल्म संपल्यानंतर आम्ही डिनर घेत बसलो म्हणून उशीर झाला. सॉरी बर का. नाही ते चालायचं, ते ओघाने आलंच रे. काय काय एकदा तुला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली, मग आमच्यासारखे जिल्हा पातळीवरच्या कोर्टाला विचारत कोण? बरं बाबा कसे आहेत? ते मजेत आहे. आणि आई कशी आहे रे? ती पण ठीक आहे, ती सध्या लग्नाच्या तयारीतच. बर मी येऊ? आहे येतो काका. तू सोडायला नाही जाणार वाटतं त्याला. आपल्या मुलीला लाजतायत अजून. बरं हा अभि आला नाही अजून ऑफिस मधून. तो आणि त्याचा तो बॉस किती वेळ काम करणार आहे, काळजी काय सुटत नाही. खरंय. आणि कशी सुटणार काळजी? तुम्ही वडील आहात त्याचे, मी आई आहे, आपणच करणार ना काळजी. आणि अभिला एवढा उशीर होत नाही हो कधी. कुठे गेला असेल? हे होतो. संताप संताप झालाय नुसता माझा. अविनाश तुला सांगते सारखं ना, मला ना नजरेसमोर ना फक्त जयचा चेहरा येतोय. असं वाटतं तो कोर्टाचा पेपर माझ्या तोंडावर मारतोय. मला ना काही सुचत नाहीये. कशाला एवढी काळजी करते? अरे मी आहे ना. मग मोठा वकील शोधलेला आहे. त्यांनी आपल्या शहरातल्या खूप मोठमोठ्या प्रॉपर्टीच्या केसेस अशा सॉल्व्ह केलेल्या आहेत. त्याचं फक्त एकच असतं, जी पार्टी पैसा देईल त्या पार्टीला तो जिंकवून देतो. मी तसंच करणार. फुल फिल्डिंग लावलेली आहे. आता आपण त्या जयला धडा शिकूया. बघ तू काळजी करू नकोस. फक्त 7 दिवस. हा आपल्या हातात फक्त 7 दिवस आहे. असे संपतील ते. अविनाश तुला कळतंय का? आपल्याला त्याआधी स्टे ऑर्डर मिळवायला पाहिजे. शमिका काय ग अजून जागी तू? हो, ते माझ्या डिझाईन्सवर काम करत होते म्हणून जागी होते. तहान लागली म्हणून खाली पाणी प्यायला आले. मामा काय झालं? तू झोपली नाहीस आणि डिस्टर्ब का वाटते मला? नाही कुठे नाही ग, आम्ही दोघं ते बिझनेस प्रपोजल डिस्कस करत होतो. नथिंग एल्स. तू जा ना पाणी पी आणि लवकर झोपा बेटा. ओके, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.
गुड नाईट. गुड नाईट. प्रिव्हसी म्हणून नाही या घरात. या घरात ना काही बोलणं मुश्किल झालं. आणि आता काय तर म्हणे फॅशन स्टुडिओ सुरू करायचंय घरात. पुन्हा एकदा ते फॅशन डिझायनिंग, मग पुन्हा एकदा ते क्लायंट्स, मग पुन्हा एकदा काय. ताई, तू कुठलं टेन्शन घेणार आहेस? आता फक्त एकच टेन्शन आहे जयचं, पण त्याची काळजी तू करायची नाहीयेस. मी आहे ना इथे. त्या वकिलाला मॅनेज करतो आणि स्टे ऑर्डर आणतो. माझा शब्द आहे. ओके, तू रिलॅक्स हो. काय ना, खूप काळजी करतेस आणि खूप काळजी करायला लागल्यानंतर तू खूप म्हातारी दिसतेस. तुझ्या डोळ्यातून मला असं कळलेलं आहे की तू यापुढे काळजी करणार नाहीयेस, कुठलीही. शांतपणे झोपणार आहेस. करेक्ट? मी शांतपणे झोपतो. उद्या महत्वाचं काम करायचं ना. दाणे खाणार? अविनाश, मी खाणार. चल. शांतपणे झोप म्हणे. अरे कोणी मला शांतपणे झोपू देणार आहे का?